कितीही प्रेमाने, कितीही मन लावून स्वयंपाक केला, तरी काहीतरी भाजी म्हणा, काहीतरी उरतंच. आणि मग अशा उरलेल्या पदार्थाचं काय करायचं हा प्रश्न पडतो. पण दरवेळेला टाकून द्यायचं जीवावर येतं बरं का. असाच एक पदार्थ जो आमची आई त्याचा एक अतिशय उत्तम पदार्थ करायची, तोच पदार्थ मी आज तुम्हाला दाखवणार आहे आपल्या उरलं सुरलं या सिरीजमध्ये. चला तर मग तो कुठला पदार्थ आहे तो बघायला आपण स्वयंपाकघरात जाऊया. येता आहे ना? चमचम चपाती करण्याकरता आपल्याला हरभऱ्याची उसळ तयारच होती ती आपण घेतली. नाहीतर मग हरभऱ्याची डाळ जरी भिजवून घेतली तरीसुद्धा चालू शकतं, किंवा भिजवलेले हरभरे घेतले तरीसुद्धा चालू शकतात. तर ही जी उसळ आहे ही आपण मिक्सरमधनं थोडीशी जाडसर वाटून घेऊयात. आता ही वाटून घेतल्यावर ही उसळ आपली अशी दिसते. आता ह्याच्यात आपण जाडसर वाटलेली हिरवी मिरची घालणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त घालू शकतो. थोडीशी कसुरी मेथी साधारण 1 चमचा घातली आहे. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धन्याची पावडर, साधारण अर्धा चमचा मी ह्याच्यामध्ये चाट मसाला घातला, पाव चमचा काळं मीठ, अंदाजे अर्धी वाटी आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे ह्याच्यात कोथिंबीर घालायची, थोडीशी हळद, थोडासा हिंग, थोडंसं लाल तिखट, म्हणजे रंग छान येतो ना म्हणून. मला आवडतात म्हणून थोडेसे जिरे. खरं म्हणजे याच्यात तीळ घालत नाहीत, म्हणून थोडेसे घातले तर छान लागतात ना, म्हणून मी थोडेसे तीळ घातलेत. अंदाजे एक अर्धी वाटी आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून घेणार आहोत. आपल्या अंदाजाप्रमाणे 1 वाटी आणि थोडंसं जास्त आपण ह्याच्यामध्ये कणिक घेणार आहोत. तिथे असा छानसा खड्डा करून घेऊयात आणि ह्याच्यात आपण तेल घालूयात. चवीपुरतं मीठ, उसळीत मीठ घातलं आहे बरं का, त्यामुळे अंदाजाने घालूयात. आणि ह्याच्यात अंदाजे 2 चमचे आपण तेल घालूयात. ह्याच्यात तेल उसळीमध्ये आहे त्यामुळे तेलाचं प्रमाणसुद्धा बेताचंच. आता हे सगळं एकत्र करून ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे भिजवून घेऊयात. लागेल तसं घालायचं, एकदा एकत्र करून बघायचं. आता अगदी थोडं पाणी आपल्याला लागणार आहे, कारण आपल्याला अगदी सैल तर काही भिजवायचं नाही आहे. खरं याला चमचम चपाती का म्हणतात माहिती नाही, पण अतिशय चवदार लागते आणि मुख्य म्हणजे मुलांना आवडते. एखाद्या संध्याकाळी किंवा ब्रेकफास्टला डब्यात नेताना मुलांना द्यायला काहीच हरकत नाही. अशा वेळेला मात्र हरभऱ्याची डाळ भिजवून त्याची करावी, किंवा हरभऱ्याची केली तरीसुद्धा चालते. त्याचप्रमाणे भिजवलेले मूग, चवळी अशी सुद्धा आपण चमचम चपाती केली तरीसुद्धा ही चपाती मुलांना नक्की आवडते. आता याच्यात आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालावं लागणार आहे. ही ज्या वेळेला चपाती करतो आपण तेव्हा अगदी जाडसर करायची बरं का. याला पराठा म्हटला तरीसुद्धा चालेल. आपल्या आवडीप्रमाणे वेगळं नाव दिलं तरीसुद्धा चालू शकतं. भिजवून एक 10 मिनटं ठेवून देऊयात आणि लाटायला घेऊयात. एक आपण छोटासा गोळा घेतला आहे, थोडीसं आपण पीठ ह्याच्यावर घालून घेतलं आहे आणि आता हे लाटून घेऊयात बरं का. आपल्याला अगदी छोटासा आपण लाटून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी नेहमी लाटून घ्यावं. ही आता आपली लाटून झाली. आपण आता तव्यावर भाजून घेऊयात. त्याला आपण तेल लावलेलं आहे आणि छान खरपूस भाजून घेऊयात. ह्याच्यावर आपण कांद्याची कोशिंबीर, कैरीचं लोणचं एवढं दिलं ना तरीसुद्धा चालू शकतं. आता गॅस मध्यम करून दोन्ही बाजूने छान भाजून घेऊयात. नेहमी उलटलं ना की छान असं दाबून घ्यावं बरं का, म्हणजे काय होतं, छान भाजलं जातं सगळ्या बाजूने. भाजताना नेहमी खरपूस भाजलं गेलं पाहिजे. नुसते काळे डाग पडले म्हणजे भाजलं गेलं असा अर्थ होत नाही. काही वेळेला काय होतं, नुसतेच डाग पडतात आणि आतून मात्र कुठलंही जे आपण पोळ्या किंवा धपाटे थालपीठ करतो ते आतून मात्र चांगले होत नाहीत. त्यामुळे छान असं दाबून करावं. थोडासा वेळ लागतो, परंतु छान जर आपल्याला एखादा पदार्थ करायचा असेल तर ह्या गोष्टी आवर्जून लक्षात असल्या पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आपला जो तवा असतो ना तो सपाट असला पाहिजे. खोलगट तवा असेल तर त्यावेळेला आपल्याला तेलाचं प्रमाण जास्त लागतं. आता थोडा गॅस मोठा करूयात आणि आपण चांगलं भाजून घेऊयात.
असे आपण छान 2-3 करून घेऊयात. आहे की नाही, आपण नेहमी म्हणतो की नावात काय, पण ह्या पदार्थाच्या नावातच सगळं दडलं आहे आणि म्हणूनच मुलं या पदार्थावर ताव मारतात. आणि मुख्य पौष्टिक नक्की करून बघा आणि मुख्य म्हणजे हा पदार्थ कसा झाला हे मला कळवायला विसरू नका. धन्यवाद.